लक्षात आलं का ललिता, आपल्या घरात फटाके फुटायला लागले. हे कसले फटाके, टुचुक टुचुक वाजणारे टिकल्यात लहान मुलांचा. हो, पण निलिमाला कंठ फुटायला लागला. स्वानंदीच्या प्रत्येक गोष्टीत विरोध करायला लागली ती. तुम्ही पण काही कमी नाही यार. माणसापेक्षा मेनू महत्वाचा असतो का असं म्हणाला होता ना तुम्ही. चेहरा पाहिला का सुनबाईंचा, पाहण्यासारखा झाला होता अगदी. हो बघितलं ना. पण खरी कमाल निलिमाची आहे. आज तर तिने अगदी रेकॉर्ड ब्रेक करायला घेतलंय. इंद्रनीलला म्हणाली सुद्धा, आईना आवडते म्हणून कैरी पुदिन्याची चटणी करायला घेतली. मला तर आनंदाच्या एवढ्या उकळ्या फुटत होत्या. नशीब दाखवलं नाही मी. तर दाखवायचंच नाही, वात लावायची आणि फटाके कसे फुटतात हे कोपऱ्यात बसून त्याची मज्जा बघायची. बॉम्ब कधी फुटणार आहे? संपदाने सगळ्या गोष्टी नीट केल्या ना तर आज रात्रीच. आणि बॉम्ब नाही, बॉम्ब स्फोट होणार आहे आतषबाजी सहित. त्या स्वानंदीचे डोळे दिपले पाहिजेत आणि कान फुटले पाहिजेत. फक्त संपदाने सगळ्या गोष्टी नीट करायला पाहिजेत म्हणजे झालं. करेल ग, नक्की करेल. तू हात ठेवलास ना तिच्या डोक्यावर, अचूक वेळेला वार करायची संधी सोडणार नाही ती. खरे आई, ललिता काकूंनी माझी माफी मागितली म्हणून माझे डोळे उघडले. त्यांचे खूप उपकार आहेत ग माझ्यावर. आणि त्यांचे उपकार मानच तू. ती दोघं आली नसती ना तर बाबांनी तुला कधीच माफ केलं नसतं. त्या भल्या माणसांच्या शब्दाचा मान राखलाय बाबांनी. याची जाणीव आहे मला आई. मी खूप स्वार्थी वागले ना, फक्त स्वतःचा विचार करत राहिले. पण मला आता कळलं मी माझ्या कुटुंबाशिवाय नाही राहू शकत. मग ये ना बाई परत. आता सगळं निवळलं ना आता. अरे येणारच आहे ती. जा बाई, तुझं सगळं सामान घेऊन ये इथं आणि कायमची इथं राहा. नाही आजी, मी आतापर्यंत माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या घरच्या लोकांवर टाकून उगाचच स्वतंत्र असल्याची हुशारी करायचे. पण आता नाही. मी आता माझ्या जबाबदारीवर जगून बघणार आहे. अगं बाई, तू इथे आमच्या डोळ्यासमोर येऊन राहा आणि मग तुला काय हवा तर स्वतंत्रपणा. नाही पण तिला राहायचं असेल स्वतंत्र तर राहू दे ना. काही प्रॉब्लेम आला तर आम्ही आहोत ना पाठीशी. संपदा, दादाला नॉर्मल व्हायला वेळ लागणार आहे. हं, धीर धर जरा. आजी येते. सुखी राहा आणि पुन्हा असा जीवाला घोर लावू नकोस ग बाई. काका, अगं राहू दे ग, राहू दे राहू दे राहू दे. बाबा नाराज होतील असं वागू नकोस ग बाई आता. सुखी राहा अगं आणि पुन्हा ये रविवारी. मी तुझ्या आवडीचा स्वयंपाक करेन. आनंदात राहा. आणि चल, मी सोडतो तुला. रात्री झाली. अरे नको काका, अगं मी ऑलरेडी तुम्हा सगळ्यांना एवढा त्रास दिला, आता इथून पुढे अजिबात नाही देणार. मी टॅक्सी बुक केली आहे आणि तो मगाशीच खाली आले ड्रायव्हर. सायली आणि हे ढम्मे घरातल्यांना त्रास देऊ नका. हो, तुम्ही आता उशीर होत असेल ना तुला.
बाय बाय. खरंच आजचा दिवस अगदी आनंदाचा आहे नाही. स्वामींचीच कृपा म्हणायची रे बाबा. स्वानंदी तिच्या संसारात सुखी आहे. आता ही सुद्धा आपल्या घरी लवकरच जाईल असं दिसतंय. आई, तुमच्या तोंडात तुपसाखर पडो. आज आता शांत झोप लागेल. हो ना, आज सगळे अगदी गाढ झोपणार आहेत. काळजी मिटली ना. हे आणि माझं काय? लाडू चिवडा सगळं ठेवलंय ना की सगळंच देऊन टाकलं संपदा ताईला? काय ही मुलगी? गप ग सायली. बाबा जुईली खेळा खेळा तुम्ही, पत्ते खेळा. इथून पुढे आपल्यापैकी कोणीही संपदाशी संबंध ठेवणार नाही. खास करून तू. तुझी बहीण जरी असली तरी तुझा आणि तिचा संबंध आता संपला. तिने माझ्या आईचा अपमान केलाय, तिला त्रास दिलाय, हा गुन्हा आहे माझ्या लेखी. माझ्यासाठी माझ्या ताईला माफ करा प्लीज. अरे मला ना आता राग येतोय तुझ्यावर. राग येतोय मला. आज फक्त माझ्या आईमुळे तुझ्या घरात आहेस. हा? ती नव्या नवरीसारखी इतकी छान नटून आली होती की कोणालाही असंच वाटेल की मुलगी हळदी कुंकवासाठी घरी आली आहे म्हणून. नवरा माहेरी टाकून गेलाय असं एकही लक्षण तिच्यात वागण्यात दिसत नव्हतं. पण त्याच्यासाठी संपदाने हिला इतकं बोलायचं, हिचा एवढा अपमान करायचा. सिक्युरिटीला बोलून धक्के मारून आम्हाला ऑफिसच्या बाहेर हाकलवायला निघाली. काय? तुझी आई संपदाच्या पाया पडली. संपदाला फोन करायला हवा. दुसरा बॉम्ब लगेचच फुटायला हवा. आई, काय झालं माझ्या हातून? ते माझ्या सख्या बहिणीला घराबाहेर काढलं. माफीच तर मागायला आली होती ना. तुला या दोघांपैकी एकाचीच निवड करायला लागणार आहे. म्हणजे संसार करायचा असेल तर तुला संपदाला विसरायला लागेल. बहीण हवी असेल तर मग प्लीज प्लीज असं नका बोलू.